स्वागत आहे तुम्हाला आज आपला एक दुसरा दिवस ना. तर आता आपण 12 सव्वा 12 वाजता झोपायला लागलो होतो, पण आम्हाला दुसरा एक जोडीदार होता. तिने मजा लेवायला आमले 12 वाजे मजा मस्ती चालू करी तर कमीत कमी आपले 2:30 पावणे 3 वाजे घेत तोपर्यंत आपले झोप लागलेले हो ये राहिले मजा ले यायला हे नाही कर ते कर ते कर म्हणजे 2:45 3 वाजा मग लागत तरी आम्ही झोपलोच नाही. आता आता काय वगैरे 7:30 वेळेत सगळ्यांना आता अंगण जाऊ दात वगैरे घसूत आणि मग नाश्ता पाणी करूत आणि निघूत आपलं महादेव महाराज दर्शन घेवाले. तर भाऊसाने अंगण घ्या आपलं आलं आता नाश्ता पाणी करूत आणि दर्शन वगैरे लिहूत. आयशे राडल्या काय तर लोकल मार्केट ना दुकानी आणि पूर्ण महादेव महाराज साहित्य भेटतं. तर भाऊसाने आहे ती जागा आहे त्याला सर्वात पहिले प्रदीप मिश्रा बाबां त्या आपला शिवपरात कथा आडे ऐकाडे भाऊसाने आणि आऊस तो पंडाल होता. छोटीशी जागा मग आठे दीड दीड 3 लोक एक बाबां त्याशी शिवपुराण मा कथा ऐकाली. तर भाऊसाने आपण आता वरती लागेल दुवाडे वरती ते का सर्वात पहिले इकडे शिव पार्वती भगवान मूर्ती आहे, त्यानंतर आपला राधा कृष्णाची मूर्ती आहे आणि त्याला बाजूला आपला प्रभू श्री रामचंद्र आणि सीता मातानं मूर्ती भाऊसाने तिन्ही भगवान एक एक जोडे मंदिर बनायले. तर भाऊसाने एक याडे मोठी शिवलिंग आहे तर लोक जल अर्पण करणार नारळ बिरळ चढणार त्यानंतर यायचं काय दुसरं खाल्लं आडे बाबांच्या पहिले शिवपुराण कथा ऐकाडे. त्यानंतर वरती होतं आपण वरती बी बहुत वरती होतं प्रभू श्री रामचंद्र सीता माता शंकर भगवान पार्वती माता आणि त्यानंतर आपलं काय म्हणतोस अजून एक राधाकृष्ण असा 3 भगवान असण्यावरती मंदिर बनवलेलं होतं. तर तरी पण एकदम मस्त असं दर्शन होईल खाले पण कोणी रोकटोक करणे आपली शूटिंग कराले. त्यानंतर आता बी आपलं दर्शन होईल भाऊसाने आता देखूत अजून काही एक्सप्लोर करायला राहायचे तिकडं. तर भाऊसाने आपलं दर्शन वगैरे झाले आता आपलं रुद्राक्ष लेवानाकडे जाऊत भाऊ. मग रुद्राक्ष लेता का आपण नाश्ता पाणी करूत अजून काही राहील आटला एक्सप्लोर करणार ते काढू तुमले आणि मग निघू आपण आपला सिहोर रेल्वे जंक्शनले आपली 1:18 रेल्वे उज्जैनना साठी आपलं उज्जैन जाणं आहे पूर्ण डेस्टिनेशन आपलं उज्जैनच डायरेक्ट. तर ती गाडी पकडूत आणि मग निघू उज्जैनना साठी पहिले आता आडे रुद्राक्ष लिहूत नाश्ता पाणी करूत आपण नाश्ता बी करेल सकाळ ना नाश्ता पाणी करूत आणि नंतर मग निघूत आपला पुन्हा मार्गाकडे. तर बरं भाऊसाने औषध नवीन पंडाल बनेल बाबा ना त्या शिवपुराण मा कथा होती देखू शकतो तुम्ही कितना तरी मोठा एकड़ मा बनायले.
खरेदी केलं तुम्ही चालूच काम व्हायला त्यानं मला सर भाऊ सुने आपण जाईल तू काय म्हणतो रुद्राक्षले वाले पण रुद्राक्ष ना ठिकाणी जास्त गर्दी देते ना मुळे आपण त्यातला प्लॅन कॅन्सल कर दी ना आता आपण इला गेलेत गोशाळा मग तुम्ही जे करता साडे कशा पद्धत ना गो माताना संगोपन चला भाऊ सांग गोशाळा पण देखा की आपली वाली देखो ताजे दुसरं काय अजून देखा सारखं आणि काल दे आपण जो 10:30 वाजता ठेवून दूध तवय एक ना थोडा अर्धा किलोमीटर आई पुग्रेश्वर धामना थोडा अर्धा किलोमीटर मागे दूध तवय असं मला वाटलं की साला म्हणता आणि आपले काही गर्दी देखाल भेटवणी म्हणतं कारण की रातना टाइम होता 10-10:30 वाजता होतात एवढी गर्दी पण ती काय नाही पोहोचवणी जो आम्ही रातला जेवण साडे बनवत तवय आजूबाजूला नजर मारी तर हजारो शेकडो लोक आधी झोपेल होतात आणि नंतर आधी सकाळी बनवतात आता तर डायरेक्ट गर्दी म्हणजे लाखनावर गर्दी आता जिकडे देखशे तिकडे जती नजर जाईल ती पुरा बाया पुरा माणसे बाया सर्वात जास्त तर बाया येतील भाऊ पण जास्त करून बाया येतील कोण क्रुझर आयसर मोठमोठ्या गाड्या करीच नाही 2-2-3-3 दिवस ना मुक्काम करी ना दाडे बाया असं बाया माणसे एवढा मोठा बावन देश नाही चांगल्या प्रकारे सोयी सुविधा बी करी भाऊ जागा रांग धुवानं झोपानं जेवण बिवण हे सगळ्या सुविधा आडे चांगल्या प्रकारे देश मॅनेज करी ठेवलेतच म्हणजे कोणले आजूपर्यंत ज्या हिशोबतीन मी देखील आजूपर्यंत कोणता यात्री आडे त्रास वगैरे व्हावं काही विषय नाही जागावर सिक्युरिटी गार्ड येतस कोणला त्रास व्हावा लागेल लगेच ते विचारतस चांगलं वगैरे मॅनेज करी ठेवले तर आपला आटलं तर सगळे एक्सप्लोर करायला आता निघूत आपला बाहेर देखो काहीतरी थोडंफार खाऊत आणि मग हॉटेलवरती ना आपला रूम वरती बॅग वगैरे लिहून चेकआउट करूत आणि निघूत आपला उल्हासा भरण्यासाठी तर पावसाने नाश्ता पाणी करीत गेला गेला आता आपला रूम वर 10-10 मिनिटं थोडा आराम वगैरे करूत आपला चेकआउट आपण टाइम झाले आणि मग बॅगा वगैरे लिहू आणि निघूत आपण आता आपला शिवर्ण रेल्वे स्टेशनकडे आपलं जाणं आहे उज्जैनले तर आपली 1:18 गाडी जी मी तुम्ही पहिले बी सांगितले 1:18 गाडी दर्शूत आणि ना ते बाहेर दर्शूत रिक्षा वगैरे पकडूत आणि मग निघूत आपण थेट शिवर्ण रेल्वे स्टेशन आणि शेवट आता आपला चेकआउट ना टाइम होईल आता 11 वाजता जायले तस निघूत माडे ना आता आपण रेल्वे ना स्टेशनले खाल्ले रिक्षा भेटूत आते रिक्षा मच तर भाऊ सांगा ते रिक्षा 30 रुपये सीट म्हणा ना भाऊ शिवर रेल्वे स्टेशनले भाऊने तर एकदम हिशोब मग सांगेले हवे भाऊ आपला रिक्षावाला आई आपली रिक्षा चला मग आता जाऊ शिवर रेल्वे स्टेशनले तर भाऊसाने रिक्षावालाने आपलं सोड दिलं वाडे रेल्वे स्टेशन एक नंबर इमानदार पोरगा होता भाऊचं घ्या चांगली बॉन्डिंग होई ती तर तिकीट वगैरे काढूत आणि देखू आता आपली शिवरती उज्जैनले गाडी जी आपली 1:18 5 वाजेला आपली सोडली उज्जैनले तर पावसान आपण मागला 1-1.5 तास जाय ना आधी वेटिंग हॉल मग आराम करत होतो कारण की आपली गाडी 1:20 भोपाल एक्सप्रेस येते उज्जैनला असते ती सोडी ती 4:58 म्हणजे 5 वाजेला सोडी ती तर आता वाजे 1:10 10 मिनिटं मध्ये आपली गाडी लागेल
जास्त भाऊ 2 जण रूमवाला पाहुणच्याच नाकडे आपण रूम देखायला जाईल ना सेम भाऊ जसं आम्ही काय म्हणतात आपला शिवरले उतरलो तरी बाहेरच पूर्व उभा राहतात चला रूम पाहिजे बैजुगडी गया पड जात तसंच आता जसं मंदिर ना बाहेर आम्ही आडे ते रिक्षावालानी सोडलं लगेच आमले या 2 जणी तरी पाडा भाऊ म्हणे चला तुम्ही रूम देखाडस म्हणे पसंत एकदम गोड बोलतच त्या मक्खन लावतात बिलकुल तर काय मग आपले देखायचे मतलब पसंत होऊ ना तर आपला बजेट मग बस ना दिलू नाही पसंत होणार दुसरा देतो बॉक्सने हात पाय धुवाय घ्या आपला वाला रूम पण भेटी घ्या आपला आता टाइम वाले 6 वाजले तस बाहेर जाऊ तर आपण जेवण वगैरे करू अजून संध्याकाळी जे काही फिरणार आहे देखू काल सकाळी आपले 4:30 वाजता महाकाल बाबाला दर्शन जाणं आहे भाऊसनी आता जाऊ जेवण वगैरे करू भूक लाग जायला सकाळी नाश्ता करत होता आपण जो काही भूक लाग जायला चला देखू काहीतरी खावाले तर भाऊसनी या ना पहिले मी 3 महिना पहिले उज्जैनला येलो होतो पण तो योग असा होता मी येलो होतो इंदोरले मारले आले कपडास ना मला जाणं होतं इंदोर 3 धूळ आले तर मी ज्या रिक्षा बसलो त्या रिक्षावाल्याने मला सांगत होतं की एक गाडी जगाडी दिली त्याची एसटी एसटी धूळ जायला म्हणे बस म्हणे तिनं मागे मला 2 पार्सल होतात त्या पार्सल टीसनी बशी गई तू आणि नेमकं ती गाडी राहते उज्जैनले मी पण त्याला काही विचार नाही म्हणतं काय रिक्षावाला आपला सांगितले रे त्यांनी आणि ती गाडी धुळेनं जाता उज्जैनला येऊन ती मला त्या टाइमला मी उज्जैनला बस स्टँडला पण तू मी महाकाला दर्शन दिलं तुम्ही येलच होतो पण सोबत 2 पार्सल होतात त्यांनामुळे मी काय दर्शन दिलं तरी त्यानं वापस चालणे घेत होतो तर तरीच आपला दुकामा होता की एकदा तरी बाबा महाकाला दर्शन लिहायचं म्हणतं फायनली आज योग हो ना भाऊ आज आपण आज दर्शन लिहा सकाळीच जास्त कारण की आता जास्त 4-5 तास नंबर लागेल म्हणजे सकाळी जास्त सकाळी दर्शन बिर्शन लिहून आता जाऊ आपण जेवण वगैरे करू भाऊसनी बाहेर आपण जेवणासाठी निघलो होतो तिथला एक भाऊ भेटी घ्या तो म्हणे भाऊ आले महाकाल मंदिर ना जोडे भारत माता मंदिर आहे म्हणे त्या मंदिर ना बाजूला एकदम भारी 1 नंबर घेतले चांगला प्रकार आले 5 रुपया जेवण भेटस म्हणे तडे जावा म्हणे तुम्ही तर येले तडे आपण काय कोणी बी जेवणच होता आपले देखील चांगला राहा वाटणं तर आपण तडे जिल्सूत नाही तर मग बाहेर देखो त्रिवेणी महालोक कमांड अँड कंट्रोल सेंटर यांना बाजूले थोडासा पुढे चाललं पडे आपले थोडासा पुढे घ्या का त्रिवेणी गेट विचारा नको लिही त्रिवेणी गेट 5 आपला भंडारा रास ऐसे श्री महाकालेश्वर मंदिर अन्न क्षेत्र थोडा 2 मिनिटं चालीच निघून होता आम्ही आणि बाजूले आता ना साईडले आई भंडारा होता पासून चला माते लागूत नंबर टोकन वगैरे लिहून भाऊसनी तुम्ही वाटा ना भाई मंदिर में दर्शन लावण्यासाठी लाईन लागेल तर नाही दर्शनासाठी नाही आहे पूर्ण लाईन भंडारासाठी भाऊसनी मी 2-3 जणीतलं विचार जेवण ना तर ते चांगलंच सांगा भाऊसनी आणि मला एक भाऊने सांगतो की 5 रुपया लागतच म्हणे आणि आधार कार्ड देताना पडस म्हणे तर आपले 1 रुपया न देता बिगर आधार कार्ड न देता आपले पूर्णपणे मुक्त तिकीट भेटणं भाऊसनी आपण तुम्ही सांगतो भारत माता मंदिर ना थोडे पुढे उन्हा त्रिवेणी गेट विचारानं तर थोडा 2 मिनिटांना अंतरवर लगेच बाजूला एक राईट साईडनं टर्न लेताच पुढे तुमला यांना चालला दिखाई भाऊसनी आता जाऊ तर आपण थोडा 2 मिनिटं लागेल फक्त आपल्या लाईन महिना ते अन्नक्षेत्राकडे जावाले
भाऊसुने जेवण वगैरे आपल्यावाला आता जेवणानंतर कुठे जाऊ म्हणीस नाही 8 वाजता आहे ना एक लाईट शो चालू भाऊ अर्धा तास लाईट शो असतो 100 रुपये तिकीट रस्त्यानं वालं तर आपण नवीन येतच त्याच्यामुळे ती पण देखील होत भाऊसुनी चला त्या आणि आपला व्हिडिओ आपण शूट होई जाते त्यामुळे आपण आता तिकीट लिहू पावसाने आपण जेवण वगैरे लाईट शो वगैरे देखील परत रूममध्ये लागले जो आपला दुसरा जो रूम भेटा होता त्या रूमवाला चेकआउटच करायला 8 टाइम दिलं तर आपण त्याची चेकआउट करणं नाही बसवली त्यामुळे नाही गेला जे आपण जो पहिले वेगळा खेळ होता तोच रूम गेले तर तोच रूम फायनल करले तर आज त्या रूमवर असू सकाळी आपण 3:30 वाजता उच्च महाकाल दर्शन घेतो असंच भाऊसनी तुम्ही म्हणतात 3:30 वाजता उठून काही सकाळी दर्शन घेत तर भाऊसनी महाकालला दर्शनले जर जावं ना म्हणून तर कमीत कमी 5 ते 6 तास लाईन मग लागणं पडत इथली गर्दी राहते त्यामुळे आपण सकाळच्या टाइम एकदम बेस्ट राहतो त्या टाइमला एवढी गर्दी राहते त्यामुळे आपण सकाळमध्ये असतो तर आज ना व्हिडिओ ठेवतो आधीच तुमच्या ते काळात बोलतो आपण शिववरती कसा रेल्वेवर बोलून शिववरती कसा प्रकारे आपण बोलू त्यानंतर आडे हॉटेल वगैरे बी रातना आपण लाईट शो देखा त्यानंतर जेवण पण चांगलं होतं आता आज ना व्हिडिओ ठेवतो आधीच भेटू जाते सकाळी तोपर्यंत गुड बाय.